नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। संपूर्ण महाराष्ट्रात आज वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। ही महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून धजून वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली। पहाटेपासूनच गावातील वडाच्या झाडाजवळ महिलांची मोठी गर्दी झाली होती। महिलांनी पूजा साहित्य, फुले, फळे, हळद कुंकू, अक्षता आदीसह वडाची पूजा केली। पूजेनंतर वडाच्या झाडाभोवती पवित्र धागा गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या। त्यानंतर आरती करून एकमेकींची ओटी भरली व सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळद कुंकू लावून शुभेच्छांची देवाणघेवाण केली। यावेळी अनेक महिलांनी दिवसभर उपवास करून वटपौर्णिमेचे व्रत श्रद्धेने पाळले। गावात धार्मिक व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते। हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून आपल्या निष्ठा, बुद्धिमत्ता आणि पतिव्रताच्या सामर्थ्याने परत मिळविण्याची पौराणिक कथा सांगितली जाते। त्याच स्मरणार्थ विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य, समृद्धी आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते। वडाभोवती धागा गुंडाळण्यामागे पती पत्नीच्या नात्यातील दृढ बंध, 7 जन्माचे अखंड सहजीवन आणि पतीच्या दीर्घायुष्य मंगल कामना असा भाव दडलेला आहे। त्यामुळे वटपौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीतील कुटुंब व्यवस्था, निष्ठा, प्रेम आणि वैवाहिक जीवनातील परस्पर विश्वास यांचे प्रतीक मानला जातो। तसेच 7 जन्म हीच पत्नी लाभो म्हणत पतीकडून वडाला 7 फेरे, पंढरपुरातील अनोखा उपक्रम। वटपौर्णिमेनिमित्त पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून फेऱ्या मारतात। ही परंपरा सर्वश्रुत आहे। मात्र यंदा पंढरपुरातील 65 वर्षीय मॉर्निंग ग्रुपमधील सदस्यांनी या परंपरेला एक वेगळाच भावनिक आणि सकारात्मक आयाम दिला। ग्रुपमधील पतींनी एकत्र येत वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारत 7 जन्म हीच पत्नी मिळू दे अशी मनोभावे प्रार्थना केली। या अनोख्या उपक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात। त्याच भावनेला प्रतिसाद देत पतींनीही आपल्या पत्नीप्रती प्रेम, आदर आणि नात्यातील विश्वास व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला। त्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। पती पत्नीचे नाते हे परस्पर प्रेम, विश्वास आणि सन्मानावर टिकते असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। परंपरेला आधुनिक विचारांची जोड देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची पंढरपुरात सर्वत्र चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र। नमस्कार, मी कविता नितीन भोगे, तळेगाव ठाकूर येथील रहिवासी। आमच्याकडे लाल चौक मध्ये वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जातो। वटपौर्णिमा ही याच्यासाठी साजरी केली जाते की आपल्या पतीचं सौभाग्य हे वाढावं, त्यासाठी सगळ्या महिला इथे येऊन वटपौर्णिमेला त्या वटाच्या प्रदक्षिणा घालून आणि आरती करून त्या वटपौर्णिमेची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करून नवरे म्हणजे पतीच्या वयाच्या आयुष्यासाठी म्हणजेच लंबी आयुष्य त्यांचं वाढलं पाहिजे त्याच्यासाठी त्या प्रार्थना करत असतात। आणि त्यासाठी आम्ही सुद्धा महिला इथे जमलेलो आहोत। आम्ही माझ्या गावातल्या सगळ्या महिला इथे येऊन, तळेगाव ठाकूर येथे येऊन सगळ्यांनी वटपौर्णिमेची पूजा केली आणि आपल्या पतीसाठी प्रार्थना केली आहे।